नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मागील 5 वर्षांपासून फरार असलेला जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक आणि श्रीवर्धनचा माजी नगराध्यक्ष नरेंद्र वसंत भुसाणे याला श्रीवर्धन पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधून भुसाणेच्या मुसक्या आवळण्यात आल्या। नरेंद्र भुसाणे हा जनसेवा पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता। त्यावेळी त्याने सुमारे 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याची बाब समोर आली होती। त्यानंतर 2 ऑगस्ट 2022 रोजी शासकीय लेखापरीक्षकांनी नरेंद्र भुसाणेवर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर नरेंद्र भुसाणे हा श्रीवर्धन येथे आला असता त्याला ठेवीदारांनी चांगला चोप दिला होता। त्यानंतर 5 वर्षांपासून तो पसार होता, तसंच पोलिसांना हुलकावणी देत होता। अखेर गुप्त माहितीच्या आधारे श्रीवर्धन पोलिसांना तो कोपरखैरणेमध्ये राहत असल्याची बातमी मिळाली। श्रीवर्धन पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। श्रीवर्धनमधील अनेक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी जनसेवा पतसंस्थेत आहेत। त्याचप्रमाणे अनेकांनी आपले दागिने देखील पतसंस्थेमध्ये ठेवले होते। त्याचा अपहार देखील भुसाणेनं केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। नरेंद्र भुसाणे हा राष्ट्रवादी पक्षाकडून श्रीवर्धनचा 2 वेळा नगराध्यक्ष झाला होता। जनसेवा पतसंस्थेमध्ये वीज बिल भरणा केंद्र देखील होतं। अनेक नागरिकांनी या ठिकाणी वीज बिले भरल्यानंतर पुढील बिलामध्ये त्याची बिलं बाकी असल्याचं दाखवलं जायचं। पतसंस्थेत आलेले वीज बिलांचे पैसे महावितरणला व्यवस्थापक नियमित भरत नसे, त्यामुळे अनेक नागरिकांना बाकी असल्याची बिलं कशी येतात याबाबत संशय निर्माण झाला होता। अनेक खातेदार आणि ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास टाळाटाळ होत होती। याची कुणकुण ठेवीदारांना लागल्यानंतर ठेवीदारांनी रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेत एकच गर्दी केली होती, परंतु पतसंस्थेकडून ठेवीदारांच्या ठेवी देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली। श्रीवर्धनचा प्रथम नागरिक म्हणून 2 वेळा पद भूषवलेला जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे अशा प्रकारे घोटाळा करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, परंतु एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचं कळल्यानंतर नरेंद्र भुसाणे श्रीवर्धनमधून गायब झाला होता। श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्या टीमनं भुसाणे याला अटक करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली। त्याला श्रीवर्धनच्या न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आता पोलीस चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार याकडे सगळ्या श्रीवर्धनवासियांचं लक्ष लागलंय। तसंच नरेंद्र भुसाणेच्या अटकेनं ठेवीदारांचे पैसे परत मिळतील का हा देखील प्रश्न ठेवीदार विचारत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संतोष चौकर, श्रीवर्धन। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।